बंद स्थितीत असल्यानं बिनविरोध होण्याची अपेक्षा असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तालुक्यातील नेत्यांमध्ये समन्वय साधला न गेल्यानं महायुती, महाविकास आघाडी आणि झोळ गट अशा 3 गटांच्या उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवलेत। या निवडणुकीला रंगत आलीत। अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 62 उमेदवार या निवडणुकीत उतरलेत। एकेकाळी तालुक्याची शान म्हणून ओळखल्या गेलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे। बंद असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांच्या निवडणुकांसाठी तब्बल 272 अर्ज दाखल होऊन छाननीमध्ये ते मंजूरही झालेत। त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे असा अंदाज होताच। मात्र बागल गटाने या निवडणुकीतून माघार घेतली। त्यानंतर काही दिवसांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी ही निवडणुकीमधून काढता पाय घेतलाय। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत होतं। मात्र आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय मामा शिंदे, प्राध्यापक रामदास झोळ या नेत्यांमध्ये समन्वय साधला न गेल्यानं ही लढत तिरंगी होत आहे। दरम्यान गुरुवारी अंतिम विधिग्राह्य नामनिर्देशक पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी दिली आहे।